श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थाचे 9 गुरुवार व्रत संपूर्ण माहिती, व्रताचे नियम, पूजाविधी, व्रतकथा हे पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करत असतात. स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात. श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत ह्या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा. व्रतासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गूळ, खोबरं, ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, एक जुडी तुळस, इतर फुले. पूजाविधी: व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवांसमोर एक नारळ, विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवावी व नमस्कार करावा. वडील मंडळींनाही नमस्कार करावा. पूजाला प्रारंभ करावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पडीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान, पालथे ठेवून त्यावर गंध, अक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. वडाच्या पानाचे देठ भिंतीकडील बाजूस असावे. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध, अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा. संकल्प: मम आत्मनम श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्रार्थार्थम मम सकल कुटुंबनियम क्षेम श्रेय आयु आरोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यार्थम पुत्रपौत्र संततिवृत्ती अप्राप्त लक्ष्मी प्रार्थार्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अधिध्याती सकल ग्रहपिंडा शांतधर्म एव सकल कामान सिद्धीद्वारा धर्मार्थम मोक्षफल प्रार्थार्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजन एव व्रतकथा श्रवण च करिष्ये. असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपते नमः एकदंताय विघ्नहरे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् असं मंत्र म्हणून गणपती पूजनाकरता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, गंध, फूल अर्पण करून अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी व नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थाय एव आसनार्थाय अक्षतान समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थाय चंदन अलंकारार्थाय अक्षतान एव
सौभाग्यद्रवम हरिता कुंकुमम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन, हळद, कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञ पवित्रम एकवस्त्रम समर्पयामी असे म्हणून स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करीन नमस्कार करावा. ओम नमो श्री समर्थाय ऋतुकालोपथ व पुष्पाणी एव सुगंधिद्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना, अत्तर लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय धूपदीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थे फुकीफलतांबूल नारिकेल महाफलम एव महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून विड्यावर, नारळावर आणि फळावर पळीभर पाणी सोडावे. हळद, कुंकू, चंदन, फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा. श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे. ओम श्री स्वामी समर्थाय नमो. ओम श्री महाविष्णुवाय नमो. ओम विश्वपालकाय नमो. ओम महादेवाय नमो. ओम विश्वमूर्ते नमो. ओम परमेश्वराय नमो. ओम कामधेनुप्राय नमो. ओम दीननाथाय नमो. ओम करुणासागराय नमो. ओम अवधूताय नमो. ओम भरतखंड निवासिने नमः. ओम सुखधामवासिने नमः. ओम मूळपुरुषाय नमः. ओम वटवृक्षाय नमः. ओम देवादिदेवाय नमः. ओम भक्तिप्रियाय नमः. ओम शुद्ध ब्रह्मचैतन्याय नमः. ओम समर्थाय नमः. ओम करुणाकंदाय नमः. ओम तेलोक्यधिपताय नमः. ओम अनंताय नमः. ओम दत्तनगर वासिन्याय नमः. ओम अक्कलकोट वासिन्याय नमः. ओम त्राताय नमः. ओम कलियुगे इच्छितदाताय नमः. ओम संसारे शमनाशकाय नमः. ओम विश्वविराट स्वरूपाय नमः. ओम भक्तवत्सल्याय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम कल्पवृक्ष रूपाय नमः. ओम दयासागराय नमः. ओम पतिपावनाय नमः. ओम त्रिविद्ये तापनाशकाय नमः. ओम चतुर्धाम वासिन्याय नमः. ओम योगेशम वाहिन्याय नमः. ओम दाताय नमः. ओम मोक्षदाताय नमः. ओम श्रीपतये नमः. ओम श्री विष्णु रूपाय नमः. ओम ब्रह्मज्योतिरूपाय नमः. ओम पुराण पुरुषाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम सत्य ज्ञान रूपाय नमः. ओम श्री गुरु स्वयं दत्ताय नमः. ओम शेषनारायण नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम त्रिमूर्ति रूपाय नमः. ओम विश्वात्माय नमः. ओम मंगलमूर्ते नमः. ओम त्रिकालज्ञाय नमः. ओम अयोनिसंभवे नमः. ओम मूलधाराय नमः. ओम विश्वसूत्रधाराय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम अच्युतानंदाय नमः. ओम श्रमामूर्ताय नमः. ओम आदिनारायण नमः. ओम सद्गुणनिर्गुणाय नमः. ओम विश्वव्यापकाय नमः. ओम प्रकृतिपुरुषाय नमः. ओम सर्वसाक्षीभूताय नमः. ओम देवरूपाय नमः. ओम सर्वसौख्यदायकाय नमः. ओम वरदमूर्तये नमः. ओम कमलफलदाताय नमः. ओम भावे नमः. ओम अनंतसिद्धिदायकाय नमः. ओम कोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम नृसिंह बाणाय नमः. ओम क्षीरसागर वासिन्याय नमः. ओम प्रपंच परमार्थ रूपाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम स्वय सिद्धिदायकाय नमः. ओम विश्वकुटुंब वत्सलाय नमः. ओम त्रैलोक्यनाथाय नमः. ओम त्रैगुणरहिताय नमः. ओम दश अवताराय नमः. ओम कालरूपाय नमः. ओम चतुर्युगे अवताराय नमः. ओम यज्ञरूपाय नमः. ओम अनंत शीर्षाय नमः. ओम अनंत भुजाय नमः. ओम पुण्यस्मरणाय नमः. ओम पूर्ण ब्रह्मरूपाय नमः. ओम भवसागर तारकाय नमः. ओम पूर्णधामाय नमः. ओम शांतिसागराय नमः. ओम द्वादश आदित्य जननीये नमः. ओम वटपत्र शयनी नारायण नमः. ओम विश्वसंसार प्रतिबिंब रूपाय नमः. ओम संकल्प दीक्षादायकाय नमः. ओम विश्व कालचक्र पूर्ण वीरमाय नमः. ओम सकल तीर्थरूपाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम अर्धनाशकाय नमः. ओम त्रिभुवतारकाय नमः. ओम विशंबराय नमः. ओम रुद्ररूपाय नमः. ओम सदा सर्वदा चिन्मूर्ताय नमः. ओम विश्वकल्याण अवताराय नमः. ओम कलियुगे लीला अवताराय नमः. ओम जरा जन्म व्याधी विनाशाय नमः. ओम विश्वगुरवे नमः. ओम ईश्वराय नमः.
ओम पुरुषोत्तमाय शत्रवासिन्याय नमः। ओम विश्वपिताय नमः। ओम श्रीहरी स्वामी राजाय नमः। ओम आद्यपुरुषाय नमः। इथे श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली श्री गुरु भगवंत श्री स्वामी समर्थ प्रणामस्तु। श्री स्वामी समर्थ व्रतकथा श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध, फुलं, हळदी, कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा। ओम गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी। मायानगरी मुंबईमधील पत्नी, घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर कपाळ कष्ट करून अत्यंत हलाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले। मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होते। परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते। शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी, छंद, व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला। अशा प्रकारची व्यथा पाहून जीवनात अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता। त्यांच्या ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती। ईश्वर आपल्याला एका ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती। ते दाम्पत्य वेगवेगळी व्रत वैकल्ये करू लागले। याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला, पण पूर्वीच्या कर्जाचे बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली। कर्ज फेडता फेडता नाकी नवे येऊ लागले, घरही गहाण पडले होते। म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात। अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला, कारण विवाहानंतर सोन्याच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती। मुलाचा विवाह झाला, सून घरात आली, परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले। काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले। सासू सुनेची कडाक्याचे भांडणे, कलह, सर्वांचीच दुभंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले। एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेली सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनातील गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली। त्यांनी मालकिणीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले। मालकिणीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले। पुस्तकाचे वाचन सुरू केले। वाचनाचे त्यांचे मन चैतन्यमय झाले। जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला। गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला। त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले। गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन आणि स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघंही खूप रडले। त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्तीने करण्यास सांगितले। त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले। 9व्या गुरुवारी उद्यापनही केले। वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे, कलह शांत होऊ लागले, परिस्थितीत सुधारणा होऊ लागली। श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारचे व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले। आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत, घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे। पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेड्डमपूर गावातील जोडप्या रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अन्नभावे सेवा केली होती, म्हणून त्याच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरणकमल त्यांच्या घरी विसावली होती। जोडप्या खरोखरच भाग्यवान होता, कारण देवादिकांनासुद्धा त्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ जोडप्याच्या घरी स्वतःहून आले होते। ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषांच्या केवळ चरणस्पर्शाने
दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात. बद्धजड जीवनाचा उद्धार होतो, जीवनाला मोक्षप्राप्ती होते. अशा स्वामी समर्थाचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून, मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून, त्यांच्या बिंदुरूपाने ध्यान करून, ओम हवन करून, भजन कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे परकोटी स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18 विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या जोडप्याच्या भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय कामेदूर रूपाय आले होते. श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आहार भक्ष्यभोज्य च नैवेद्य प्रतिगृह्येत्तम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडकपोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उद्दनाय स्वाहा, ओम सामनाय स्वाहा, ओम उत्तरपोषणाय स्वाहा, ओम समर्पयामि. हस्तपक्षलम समर्पयामि. मुख्यप्रशलनम समर्पयामि. करोद्वर्तनाथाय चंदन समर्पयामि. श्री स्वामीच्या मूर्तीला चंदन लावून एक पडी पाणी ताम्हणात सोडून नमस्कार करावा. उत्तरपूजा. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात. मंत्र. यान्तु देवगणा सर्व पूजामादाय पार्थिवीमं इष्टकाम प्रसिद्धर्थ पुनरागमनाय च. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंदाशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घराच्या देवापुढे ठेवलेल्या नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारी दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दानपेटीत टाकावे. व्रताचे नियम. सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच स्वयंसूतक असल्यास व्रताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रतचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवाराची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे. काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यावर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावे. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना ह्या पोथीचे एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही-भात ठेवावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरिबाला शिजलेले अन्न द्यावे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.